नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो. शिक्षक भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून काल 25 मार्चला एक प्रसिद्धी निवेदन जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये पुढची टीईटी परीक्षा कधी होणार आहे याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. नेमकं काय आहे त्या प्रसिद्धी निवेदनमध्ये हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारांपर्यंत चॅनलला शेअर करायला विसरू नका. चला मग जाणून घेऊयात पुढची टीईटी परीक्षा कधी होणार आहे. बघा, हे जे प्रसिद्धी निवेदन आहे हे 25 मार्चला प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे, शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 परीक्षेचे रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी आयोजन केलेले आहे. याचा अर्थ काय, तर पुढची टीईटी परीक्षा ही जून मध्ये 21 तारखेला होणार आहे. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, पहिली ते 5वी साठी पेपर 1 आणि 6वी ते 8वी साठी पेपर 2 साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे काय आहे, अनिवार्य आहे. आणि त्यासाठी जर शिक्षक भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला ही टीईटी परीक्षा द्यावीच लागणार आहे. आता या परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी कधी आहे बघा, सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया 27 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे आणि ती 16 एप्रिल 2026 पर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. आणखीन थोडंसं डिटेलमध्ये आपण जाणून घेऊयात. इथं तक्ता दिलेला आहे. आता आपण बघितलंच एक्झाम कधी होणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म आपल्याला कधी भरता येणार आहे, तीच माहिती इथं दिलेली आहे. 27 मार्च 2026 पासून 16 एप्रिल 2026 पर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्याच्यानंतर 9 जून 2026 पासून 21 जून 2026 पर्यंत ऍडमिट कार्ड आपल्याला डाउनलोड करून घेता येणार आहे. आता 2 पेपर असल्यामुळे परीक्षा एकाच दिवशी होणार आहे, पण 2 सत्रामध्ये होणार आहे. जो पेपर क्रमांक 1 आहे तो सकाळ सत्रामध्ये 10:30 ते 1 वाजेपर्यंत होईल आणि पेपर क्रमांक 2 जो आहे तो दुपार सत्रात म्हणजेच 2:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत ही परीक्षा पार पडणार आहे. अशा पद्धतीने हा टीईटीचा कार्यकाळ आहे. या कालावधीमध्ये टीईटी परीक्षा पार पडणार आहेत. जर तुम्ही टीईटी परीक्षेची तयारी करत असाल आणि तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, म्हणजे टीईटी परीक्षेमध्ये कोणकोणते विषय असतात, कोणकोणत्या भाषा असतात, परीक्षाचं स्वरूप काय आहे, इत्यादी शंका जर तुमच्या मनात असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नक्कीच मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन. आता राहिला ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रश्न. ऑनलाईन अर्ज मी स्वतः भरून देतोय. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज घरी बसून भरायचा असेल तर तुम्ही मला माझ्या 97 30 28 51 08 या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता, टीईटी जून 2026 म्हणून. त्यानंतर मी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात याबद्दल माहिती देईन आणि तुमचा फॉर्म मी तुम्हाला भरून देईन. फॉर्म भरताना तुम्हाला योग्य मार्गदर्शन देखील मी करेन. कोणता विषय निवडायचा आहे, कोणत्या भाषा निवडायच्या आहेत इत्यादी माहिती मी तुम्हाला देईन आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म भरून देण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. आता जून 21 या तारखेपर्यंत जवळपास 2.5 ते 3 महिना आहे. या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. योग्य प्रकारे योग्य मार्गदर्शनासह तुम्ही या परीक्षेची तयारी करा आणि या परीक्षेला सामोरे जा. तुम्हाला काही अडचण असल्यास व्हिडिओच्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नक्कीच मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.